अबे कौन है तू? माय सेल्फ यन्न राजा फ्रॉम चेन्नई. राजवीर, राजवीर नाम है मेरा. सुहासजी एक लेजेंडरी बॉडी बिल्डर आणि छोट्या पडद्यावरही तुम्ही बरंच गाजवलेलं आहे. छोट्या पडद्यावर एकदम नवीन मोठ्या पडद्यावर येण्याचं कारण काय? छोटा पडदा असा नाही. छोटा पडदा म्हणजे न्यूज चॅनल जी होती कॉम्पिटिशनच्या वेळेला, त्याच्यावरती मला सर्व लोकांनी पाहिलेलं आहे. आणि कॉम्पिटिशन करत असताना आपले सगळे रिपोर्टर्स बंधू यांच्या माध्यमातून मी समाजापर्यंत पोहोचलो आणि एक सुहास खामकर ब्रँड तयार झाला. पण या स्पर्धा करत असताना प्रामुख्याने सुहास खामकर घडला तो समाजामुळेच. आणि स्पर्धा करत असताना समाजामधून जेव्हा मी स्टेजवर उभा असायचो तेव्हा म्हणजे स्टेजच्या समोर अगदी हजारो लाखो पब्लिक असायचं. आणि त्या पब्लिकमधून मला बरेच वेळेला कमेंट्स यायचे की सुहास सर तुम्ही सलमान खान सारखे दिसता, सुहास सर तुम्ही हिरो तुमच्यासमोर सगळे कमी आहेत, तुम्हाला मूवीमध्ये यायला पाहिजे. पण त्यावेळेला बॉडी बिल्डिंगमध्ये एवढा जास्त फोकस्ड होतो ना की त्यावेळेला कुठं माइंड कधी डायव्हर्ट नाही केला. इव्हन मला आठवतंय जेव्हा मिस्टर एशिया झालो होतो तर बाळासाहेबांनी त्यावेळेला आम्हाला मातोश्रीवरती बोलवलं आणि जवळजवळ 1-2 तास आमची चर्चा चालू होती. आणि तिथे सुद्धा बाळासाहेब एकदम सडनली थांबले आणि एक बाजूला व्यक्ती उभा होता. त्याला म्हणले क्या रे इधर आ. बोला तेरा हीरो लागे खडा कर इसके बाजू में, इसके सामने पाणी भरेगा. बाळासाहेब काय बोलतात तसं समजलं नाही एकदम सुरुवातीला, पण लगेच लक्षात आलं की ते पुढचा तो कोणतरी डायरेक्टर प्रोड्युसर होता. ते म्हटला सर बराबर बोल रहे, ये मेरा कार्ड है, आप सर नेक्स्ट प्रोजेक्ट के लिए आपको मैं ये करता हूँ. तो काय डोक्यात नव्हतं आपल्या. म्हणजे सांगायचा उद्देश काय, ते सर्वांना दिसत होतं की बाबा एक फेस, चांगला फेस आहे, चांगली फिजिक आहे, तर ह्यांना कुठेतरी स्कोप आहे, काम करायला पाहिजे. पण त्यावेळेला ते जमलं नाही कारण माझ्या डोक्यावरती बॉडी बिल्डिंगचं प्रचंड मोठं भूत होतं. आणि त्या माध्यमातून मी माझ्या बॉडी बिल्डिंगचं सगळं मी मिळवलेलं आहे. आणि आता कोविडच्या नंतर थोडंसं बघितलं तर मी थोडी बॉडी बिल्डिंगला थोडं स्लोच झालो होतो. आणि त्याच काळामध्ये आता साकार राऊत हे डायरेक्टर आहेत, प्रोड्युसर पण आहेत. त्यांनी मला एक स्टोरी सांगितली. तर ती स्टोरी ड्रग्जवरती आहे. आणि ड्रग्ज हा आपल्या देशाचा आणि अख्ख्या जगाचा एवढा मोठा त्रास झालेला आणि ताप झालेला आहे. तर मला वाटलं की ह्या एकदम सेन्सिटिव्ह सब्जेक्टमधून समाजापर्यंत मी एक चांगला संदेश देऊ शकतोय. त्यासाठी ह्या मूवीला मी साईन केलं आणि त्यामधून त्याची मग शूटिंग वगैरे सगळी सुरू झाली. आणि राहिली ॲक्टिंगच्या बाबतीत, पण म्हणजे ॲक्टिंग चांगल्याच पद्धतीनं झाली. कारण साकार राऊत जेव्हा पहिल्यांदा माझ्याकडे आले तेव्हा मी त्यांना हेच विचारले की अरे म्हटलं हे मी करू शकेन का. तर ते म्हटले तुम्ही फार चांगल्या पद्धतीने कराल. कारण ते मला एक 10-11 वर्षापासून ते स्वतः ओळखतात मला. आणि ते बोलले तसंच झालं. शूटिंग चालू झालं आणि अगदी 1 किंवा 2 टेकमध्ये सगळ्या माझी शूटिंग्स पूर्ण होत होत्या. तर मला फार कॉन्फिडन्स आला आणि जशी जशी शूट म्हणजे चालू झाली तशी माझी ॲक्टिंग पण चांगली होत गेली. मला ते अगदी फार 1 to 1 डिलिव्हरी असेल, सगळ्या गोष्टी असेल तर अगदी अवगत झाल्या. आणि शूट व्हायच्या अगोदर आमचं एक थोडं म्हणजे वर्कशॉप होत होता. त्या वर्कशॉपमध्ये त्या गोष्टी क्लिअर व्हायच्या, त्यामुळे एकदम सहजरित्या झालं. आणि जवळजवळ 15-16 वर्षाचा मोठा एक्सपिरियन्स साकार राऊत आणि त्यांच्या टीमला आहे, त्याचा मला कुठेतरी फायदा झाला. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे असे जे कॅमेरे लागलेले आहेत समोर, हे अगदी माझ्या वयाच्या 15 वर्षापासून मी बघतोय. एखादी कॉम्पिटिशन जिंकल्यानंतर मी कॅमेऱ्याला फेस करतोय. तर त्याचा कुठेतरी मला वाटते फायदा झाला माझ्या पिक्चरसाठी. आणि मग ते सहजरित्या मी करून दाखवलेला आहे. आता 20 तारखेला तो रिलीज होतोय, 20 डिसेंबरला. आणि एक चांगला संदेश देणारी ती मूवी आहे. पहिला पिक्चर आणि पोलिसाची भूमिका काय तुमचं भावना? सिस्टममध्ये मी पहिल्यांदा आहेच, त्यामुळे सिस्टम कशी असते, काय असते, त्यामुळे याच्याशी मी चांगला अवगत आहे. आणि
वर्दीमध्ये एखादी ऍक्ट करायचं म्हणजे ते एक वेगळाच म्हणजे एक अनुभव आहे. तर मला त्यामध्ये खूप मजा आली. IPS ऑफिसरची भूमिका आहे ती. ड्रग्सच्या विरोधात तो कारवाई करायला निघतो आणि महाराष्ट्रीयन आहे हिरो त्याच्यामध्ये. त्याचं नाव आहे राजवीर देशपांडे आणि त्याचा भाऊ याच्यामध्ये ड्रग ॲडिक्ट दाखवलेला आहे. अगदी लाडका असतो त्याचा आणि तो ओव्हरडोसमुळे मरण पावतो आणि मग त्याचा बदला घेण्यासाठी जेव्हा हिरो निघतो तर आपल्या मुंबईपासून ते अगदी थायलंड, बाकू, अझरबैजान, ओमान आणि आपल्या इंडियामध्ये मुंबईसह गोवा आणि जैसलमेर, राजस्थान ह्या ठिकाणी फार चांगल्या पद्धतीने अगदी ॲक्शन वगैरे आहेत आणि फार चांगली शूट झालेली आहे. त्या ठिकाणी करायला मला फार मजा आली. ती डान्स सिक्वेन्स, डान्स सुद्धा आहे त्याच्यामध्ये. ह्या आपल्या मूवीमध्ये तुम्ही KGF पाहिला असेल तर त्या KGF मध्ये जे तुफान सॉन्ग ज्या गायकाने म्हटलेलं आहे त्याच गायकाने आपल्या ह्या मूवीमध्ये सुद्धा म्हटलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आमच्या ह्याच्यामध्ये सुद्धा तुफानच आहे. ते कालच रिलीज झाले. मला वाटते काही दिवसांमध्ये झी ते आउट करेल आणि सगळ्यांना पाहायला मिळेल ते गाणं. हिंदी पिक्चर आणि त्यातल्या कॅरेक्टरची मराठी नावं असं थोडक्यात याचं गणित आहे. हो. काय सिंगम वरनं काही प्रेरणा वगैरे घेतली आहे किंवा त्या दिशेने जायचा काय प्रयत्न आहे किंवा त्याची लोकप्रियता कॅच करण्याचा प्रयत्न? नाही, असं त्याच्याशी काही मिळतं जुळतं नाहीये. पूर्ण डिफरंट आहे. स्टोरी डिफरंट आहे. सब्जेक्ट डिफरंट आहे. पण कॅरेक्टर मराठी आहे आणि मुंबई हे एक आपली आर्थिक राजधानी आहे देशाची. त्यामुळे तिथं तो जो ॲक्ट दाखवलेली आहे त्या मराठी मुलाची दाखवलेली आहे. सर्वसामान्य घरातून आहे तो आणि त्या पद्धतीनं ते रोल डिझाईन केलेला असल्यामुळे या मूवीला पाहायला मजा येणार आहे. अशी मला वाटते एक प्रत्येकाची वेगवेगळी USP आहे. तर मला वाटते ह्या राजवीरच्या माध्यमातून ह्या प्रचंड वेगाने वाढणारी नशा जी त्याच्यामध्ये आपला तरुण वर्ग त्या विळख्यामध्ये अगदी जखडून जात आहे. तर मला वाटतं ह्या राजवीरच्या माध्यमातून ह्या एवढ्या मोठ्या ड्रग्सच्या रॅकेटवरती मला वाटतं काहीतरी चांगला परिणाम होईल, चांगला संदेश याच्यातून जाईल आणि मला वाटतं समाज प्रबोधनाचं काम याच्यातून होईल. त्यामुळे मला वाटतं हा कोणाशी मिळतो जुळता आहे असं मला वाटत नाही. 80च्या दशकात हॉलिवूडमध्ये असंच एक बॉडी बिल्डर जो होता, आर्नोल्ड. ऍक्टिंगला सुरुवात केली. पहिल्यांदा तर भरपूर फ्लॉप गेले. नंतर त्याने जी अशी उचल खाल्ली आर्नोल्डने की मग तो ग्लोबल स्टार झाला. मग त्या दिशेने आपण स्वतःला कुठे? नक्कीच. कारण माझे स्वतः जे आहेत ते आयडॉल आर्नोल्ड आहेत आणि खरोखर म्हणजे ते प्रेरणा देत आलेले आहेत आणि मला वाटतं त्याचाच कुठंतरी हा परिणाम आहे की मी ह्या इंडस्ट्रीमध्ये येतोय आणि खरोखर त्यांच्यासारखं मला माझ्या आयुष्यामध्ये बनायचं आहे आणि येत्या काळामध्ये जसा वे मला आणि जसे मार्ग मिळतील चांगल्या पद्धतीचे त्याच्यावरती मी वाटचाल करण्याचा प्रयत्न करणार. आता त्याच दिशेने एक दुसरा प्रश्न की आर्नोल्ड स्टार होण्यामागचं कारण सुद्धा त्यांच्या इकडे खूप विविध विषय हाताळले जातात. अगदी म्हणजे आपल्या जे कल्पनात सुद्धा नसतात असे विषय तिकडे हाताळले जातात. त्यामुळे त्यांना ग्लोबली पोहोचण्यास मदत होते आणि लोकांकडनं अप्रिसिएशन मिळतं. तसं बॉलिवूडबद्दल आपण काय सांगाल? बॉलिवूडमध्ये सुद्धा तुम्ही जर आता आम्ही बाहेर शूटिंगसाठी गेलो होतो अझरबैजान, बाकू आणि बऱ्याच ठिकाणी फिरलो तर त्या ठिकाणी सुद्धा बॉलिवूडचा कितीतरी मोठा वर्ग आहे. त्यांचे फॅन फॉलोअर्स जे आपल्या मोठमोठ्या हिरोंना फॉलो करतात आणि आपल्या इथे जे गाणी वाजतात ती सुद्धा तिथं वाजतायत. म्हणजे याचाच अर्थ आपलं जे बॉलिवूड आहे ते चांगल्या पद्धतीनं काम करत आहे आणि त्याचं काहीतरी पोचपावती म्हणजे हे तिथं आपले गाणे ऐकणे किंवा आपलं डायलॉग बोलणं हे आहे. तर मला वाटतं येत्या काळामध्ये आपले असे कितीतरी निर्माते आहेत ते खरोखर काहीतरी नवीन ट्राय करत आहेत आणि येत्या काळामध्ये जगामध्ये खरोखर चांगल्या पद्धतीनं त्या लेवलला आपले काम करू शकतात. फक्त त्याला जी जोड आहे ते आपल्या
म्हणजे मातृभूमीतली जी आपली लोक आहेत त्यांनी जर त्यांना बढावा दिला, प्रोत्साहन दिलं, तर मला वाटतं ते कुठेतरी जाऊन चांगल्या पद्धतीने ग्रोथ करू शकतील. आता जर तुम्ही पुष्पा बघितला तर पुष्पामध्ये त्यांनी बघितला की ते काहीही केलं तर ते अगदी म्हणजे डोक्यावर घेऊन नाचत असतात. इवन रजनीकांत सर ह्यांनी सुद्धा काय नुसतं असं काहीतरी केलं आणि ते मग गाडी उडून जाते वगैरे. तेच जर प्रकार आपल्या इथं काही कुठल्या मूवीमध्ये केलं तर हे काय दाखवतोय अशा पद्धतीनं पब्लिक बोलतं. पण तेच जर साऊथचं आपण पब्लिक घेतलं तर त्याला अगदी डोक्यावर घेतं, देव बनवून टाकतं. तर मला वाटतं आपण बघायला चाललेलो आहे करमणूक म्हणून, तर तिथं ते करमणूक म्हणूनच पाहिलं पाहिजे. त्या ऍक्टर किंवा ऍक्ट्रेस जे तिथं ऍक्ट करतायत त्याची प्रशंसा केली पाहिजे, जेणेकरून त्यांना पुढे प्रोत्साहन मिळून आणखीन चांगल्या पद्धतीने ते काम करतील. तर हे फक्त साऊथ नाही तर आपल्या देशाच्या प्रत्येक भागामध्ये हे झालं ना तर मला वाटतंय आपल्या इंडस्ट्रीला फार चांगले आणि विविध वेगवेगळे असे, तुम्ही जसं बोललात जसे हॉलिवूडमध्ये दाखवले जातात तसे इथे पिक्चर बनायला काही वेळ लागणार नाही. राजवीर मध्ये पोलिसाची भूमिका नंतर पुढे जाऊन तुम्हाला कुठल्या भूमिका करायला आवडते? मी तर जी कुठली भूमिका चांगल्या पद्धतीची इफेक्टिव्ह आहे आणि त्याच्यामधून खरोखर समाजासाठी काहीतरी चांगला संदेश देणार जर असेल तसे मला मूवी करायला फार आवडतील आणि मी येत्या काळामध्ये तसे करण्याचा प्रयत्नही करेन. प्रेक्षकांना काय सांगणार? प्रेक्षकांना मला नम्रतेनं सांगावं असं वाटतंय, सुहास खामकर हा समाजामुळे घडलेला खेळाडू होता आहे. अगदी कोल्हापूरसारख्या छोट्याशा शहरातून आल्यानंतर जर तो प्रामाणिकपणे कष्ट करत असेल तर मिस्टर एशिया असेल, मिस्टर वर्ल्ड असेल, मिस्टर ऑलिम्पिया असेल, ह्या ठिकाणी जाण्यासाठी त्यांनी मला प्रत्येक क्षेत्रातून मला हातभार लावला आणि मला मदत केली, म्हणून सुहास खामकर घडू शकला. मला वाटतंय ही मूवी सुद्धा राजवीर याचे जर निर्माते, डायरेक्टर, बाकीचे सगळे प्रोड्युसर जर बघाल तर सर्व मराठी आहेत. आमच्या मागे कोणी खान किंवा रोशन नाही आहे, तर सगळे बिना सपोर्टची इथपर्यंत पोचलेले आहेत. तर मला वाटतंय सब्जेक्ट सुद्धा चांगला आहे, समाज प्रबोधनाचं काम ह्याच्यामधून होणार आहे. आणि नुसतं असं नाही की समाज प्रबोधन म्हणजे काहीतरी बोरिंग असेल, त्यामधून एंटरटेनमेंट अगदी 1 मिनिट सुद्धा तुम्ही बोर होणार नाही अशा पद्धतीचा मूवी बनवलेला आहे. तर तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, 20 डिसेंबर 2024 ला हा मूवी रिलीज होतोय. तुमच्या जवळच्या थिएटरमध्ये जा आणि हा मूवी सर्व फॅमिलीसह पहा. हा मूवी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी पाहू शकतोय अशा पद्धतीने मूवी बनलेला आहे. आणि त्याच्यामधून आम्हाला आशीर्वाद आणि प्रेम द्या, जेणेकरून भविष्यामध्ये आणखीन फार चांगले मूवी बनवण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन मिळेल. शिव छत्रपति के पावन भूमि में ड्रग्स का काला धंधा मैं चलने नहीं दूंगा. नमस्ते, मेरा नाम प्राची अवस्थी है। मैं बेसिकली लखनऊ से बिलोंग करती हूँ। राजवीर फिल्म का मैं पार्ट हूँ जनवरी से। एंड जब ये फिल्म मेरे पास आई थी, बहुत ही अच्छा सब्जेक्ट पे हमने बात की हुई है, अवेयरनेस फैलाई हुई है। ड्रग अवेयरनेस बहुत ज़्यादा ज़रूरी है आजकल के यूथ के लिए स्पेशली, क्योंकि क्या होता है ना कि हम यूजुअली फिल्म्स देखते हैं तो अगर उसमें हीरो जो है वो सिगरेट पी रहा है या वो नशे कर रहा है, तो यूथ है या बच्चे स्पेशली है तो वो सोचते हैं कि वाओ हीरो है, हीरो ये करता है, अच्छा हीरो ऐसा होता है, हीरो ऐसा होता है। तो वो एक इमेज बन जाती है बच्चे की कि हम बड़े होके ये कर सकते हैं। बट राजवीर जो फिल्म है इसमें बहुत अच्छे तरीके से दिखाया गया, जो मेन हीरो है उसका जो रियल भाई होता है वो ड्रग ओवरडोज की वजह से उसकी डेथ हो जाती है। तो जो मेन हीरो है इस फिल्म का सुहास खामकर जी, वो किस तरीके से फाइट करते हैं इस सब्जेक्ट में। तो मैं अपने आप को बहुत ज़्यादा खुश नसीब समझती हूँ कि मैं इस फिल्म का पार्ट हूँ। मेरा जो कैरेक्टर है वो लीना गायटोंडे का कैरेक्टर है। जाकिर हुसैन सर की मैं बेटी प्ले कर रही हूँ इस फिल्म में। और जो मेरे फादर हैं जाकिर हुसैन साहब, वो ड्रग कार्टेल चलाते हैं।
और कहीं न कहीं मैं उनकी मदद करती हूँ। तो ये ऑडियंस पे हमने छोड़ रखा है, ये सस्पेंस है कि वो उनको पता चलेगा मूवी देख के, जो लीना गायटोंडे है वो अपना जो फादर बने हैं ज़ाकिर हुसैन सर उनका साथ देती है या राजवीर देशपांडे का साथ देती है। बहुत सारे ट्विस्ट एंड टर्न्स लेके आती है लीना गायटोंडे इस फ़िल्म में और बहुत ही मसालेदार फ़िल्म है, बहुत ही ज़्यादा आपको मज़ा आएगा। गाने हैं इस फ़िल्म में, एंटरटेनमेंट के माध्यम से इतने अच्छे सब्जेक्ट पे हमने बात की हुई है कि बच्चा-बच्चा थिएटर से निकल के यही कहेगा कि देश का बच्चा कैसा हो, राजवीर देशपांडे जैसा हो। बहुत ज़्यादा मज़ा आया मुझे और जैसे मैं खुद जॉइंट फैमिली में रही हूँ, तो मैं खुद अपनी फैमिली पूरी फैमिली को लेके जाऊँगी, बच्चे से लेकर दादी, नानी, चाची, मासी सबको लेके जाऊँगी। तो मेरी आपसे यही विनती है कि आप भी अपने पूरी फैमिली के साथ प्लीज़ जाएँ, इस मूवी को देखें और एक नई सीख, नई सोच दें समाज को। ये आपकी पहली फिल्म जी, 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 मेरी डेब्यू फिल्म है। इम्पोर्टेंट टॉपिक पे जी। आप इसमें काम कर रहे हो। जी। क्या फीलिंग थी आपको, इस टॉपिक की कितनी जरूरत है? बहुत ज़्यादा ज़रूरत है, वही तो यूथ है जो यूथ इतना ज़्यादा इस चीज़ में इन्वॉल्व होता जा रहा है कि ड्रग्स उनको लग रहा है बहुत ही नॉर्मल चीज़ है, बहुत ही कूल चीज़ है कि हम ड्रग्स जो भी कर रहा है वो बहुत कूल बन जाता है। तो ऐसा नहीं है और स्पेशली पीयर प्रेशर मतलब दोस्ती यारी में कि नहीं कर लो करते-करते ये चीज़ बहुत ज़्यादा फैल गई है कि अब इतनी ज़्यादा फैल गई कि लोगों को ये आम लगता है, ये गलत नहीं लग रहा है बट बहुत ही गलत चीज़ है, इसी वजह से शायद इसको इल्लीगल किया गया है। ज्यादातर फिल्मों में देखा जाता है कि जो स्टोरी रहती है और स्क्रीन पे भी प्रेजेंस जो रहता है वो ज्यादा हीरो का ही रहता है। जी, जी। हीरोइंस जो रहती है वो गाने बजाने के लिए या फिर डांस सीन्स या जी। थोड़ा बहुत रोमांस उसको ऐसा हुँ। कुछ प्रॉपर उनका कैरेक्टर ऐसा ये नहीं करता उसमें मायने रहता जी, जी। तो इसमें आप क्या देखती है आपका कैरेक्टर कैसा है क्या आपके कैरेक्टर को उतना न्याय मिला है? जी, जी, बिल्कुल जब ये फ़िल्म मेरे पास आई थी तो लीना गायटोंडे का कैरेक्टर ही इतना स्ट्रॉन्ग है कि इतनी ज़्यादा स्ट्रॉन्ग औरत है वो, कि अकेले ही वो राजवीर देशपांडे के सामने खड़ी है। आप ट्रेलर देखेंगे तो उसमें आप देखेंगे कि लीना गायटोंडे थप्पड़ तक मार रही है राजवीर देशपांडे को। तो औरतों के लिए भी सीख है कि आप खुद इतनी ज़्यादा मज़बूत बन सकती हैं और इक्वली इम्पोर्टेंस मुझे सेट पे भी बहुत अच्छे से फैमिली की तरह बिल्कुल प्यार से रखा गया है। इक्वली मुझे रिस्पेक्ट और प्यार दिया गया है। तो मैं बहुत खुशनसीब हूँ कि मुझे ये कैरेक्टर करने का मौका मिला। इतना अच्छा मैसेज पूरे देश के लिए ये मुझे जागरूक करने का मौका मिला है। इसके इस फिल्म के रिलीज के बाद जी, जी। आप इंडस्ट्री में खुद को कहाँ देखते हैं? जी, मैं तो अपने आप को काफ़ी आगे मैंने सोच रखा है कि मेरा जो विज़न है, ड्रीम है, यही है कि आगे जाके मैं एक्टिंग के माध्यम से, फ़िल्मों के माध्यम से किसी भी तरह मैं लोगों तक पहुँचूँ और लोगों के लिए कुछ कर सकूँ, समाज के लिए कुछ अच्छा कर सकूँ। जितना भी मेरे हाथ में होगा मैं लोगों की मदद करना चाहूँगी, उनको ढेर सारा प्यार देना चाहूँगी। ये फिल्म कब रिलीज हो रही है जी। और आप दर्शकों से क्या कहेंगे? जी, ये फ़िल्म रिलीज़ हो रही है 20th दिसंबर 2024 को और मैं यही बोलूँगी प्लीज़ जाएँ, बहुत ही ज़्यादा अच्छी मूवी हमने बनाई है। आपका बच्चे के लिए बहुत अच्छी सीख है, बच्चों को तो स्पेशली ज़रूर लेके जाएँ। आपको बिल्कुल सोचना नहीं पड़ेगा कि हमें बच्चों के साथ देखनी है या बड़ों के साथ ये मूवी देखनी है। फुल ऑन मसाला मूवी है, एंटरटेनमेंट के माध्यम से हमने इतनी अच्छी-अच्छी चीज़ें बता रखी है। ट्विस्ट एंड टर्न जिसको थ्रिलर, सस्पेंस पसंद है, उसको भी बहुत ज़्यादा मज़ा आएगा। तो फुल ऑन बॉलीवुड एंटरटेनमेंट मूवी है। प्लीज़ जाएँ मूवी देखें। हेलो एवरीवन, मेरा नाम गौरव पारदासानी है और मैं राजवीर मूवी में नेगेटिव लीड प्ले कर रहा हूँ, जिस कैरेक्टर का नाम है गणेश वांकड़े। वो एक एनसीबी ऑफिसर है और करप्ट है। ये मेरा रोल है मूवी में और मैं इस मूवी में प्रोड्यूसर भी हूँ। तो राजवीर मूवी एक बहुत ही एंटरटेनिंग मूवी है, साथ में इसमें एक अच्छा मैसेज भी दिया है कि ड्रग ओवरडोज से क्या क्या प्रॉब्लम्स हो सकती है और हमने एक सल्यूशन देने की भी कोशिश की है कि जो लोग ड्रग्स में इन्वॉल्व है वो बाहर कैसे निकल सके इस चीज़ से। तो ये एक मैसेज के साथ एक एंटरटेनिंग मूवी है, एक मसाला एंटरटेनमेंट, जिसमें बहुत सारे अच्छे एक्शन सीन्स भी है मेरे और सुहास सर के बीच में, अच्छे गाने भी है। तो मतलब ऑडियंस इसमें बोर नहीं होने वाली। ये एक फास्ट पेस मूवी है। हिंदी मूवी और कैरेक्टर्स के जो नाम हैं, वो कैरेक्टर दिए गए हैं, वो सब मराठी नाम दिए गए, जैसे गायतोंडे हो या हाँ। तो ये क्या वजह हो सकती? एक्चुअली इस मूवी के जो डायरेक्टर है उसका नाम है साकार राउत। उन्होंने पहले 3 मराठी मूवीज़ बनाई है और हम लोग की जो भी टीम है वो भी पूरी महाराष्ट्रियन ही है।
एंड सुहास कामकर तो आप जानते ही होंगे जो उस मूवी के हीरो है, और वो एक लेजेंडरी बॉडी बिल्डर है और उन्होंने काफ़ी नाम किया हुआ है, और वो भी मराठी है, तो इसीलिए आपको ये फील आ रही होगी। बट ये मूवी पूरी हिंदी है एंड प्रॉपर बॉलीवुड मूवी है। इसी ड्रग कार्टेल के ऊपर फिल्म बनाने की यानी आपको कैसे आइडिया आई? अभी हम लोग देख रहे हैं जो हमारे कंट्री में भी हो रहा है कि इतने बच्चे ड्रग्स में, इतने टीनेजर्स, कॉलेज स्टूडेंट्स, तो हम लोग को भी एक फीलिंग आई जब हम लोग स्क्रिप्ट्स लेके बैठे थे स्टार्टिंग में कि हम लोग एक ऐसी मूवी बनाए जिसमें एक अच्छा मैसेज जाए ऑडियंस तक, एक अच्छा मैसेज जाए यंगस्टर्स तक जो बहुत इन्फ्लुएंस होते हैं आजकल सिनेमा देख के। तो हमने सोचा हम कुछ ऐसा अच्छा दिखाए कि जो यंगस्टर्स है वो एक अच्छे वे में इन्फ्लुएंस हो, मतलब जो ड्रग्स ले भी रहे हैं, जो इस ड्रग्स ओवरडोज में है, वो इससे बाहर निकलने की कोशिश करे। और हमने वो बाहर निकलने के सॉल्यूशंस बताए जो आज तक शायद किसी मूवी में नहीं दिखाए गए होंगे। सो इट्स वेरी गुड एंड इट्स ये ऐसी मूवीज बननी चाहिए आजकल, मतलब जो बोल्ड मूवीज बन रही है उससे हटके है ये। इट्स अ वेरी क्लीन मूवी, तो मतलब सब लोग अपने फैमिली के साथ जाके देख सकते हैं इसको। जैसे अभी ब्लॉकबस्टर मूवी जो आई है, हम्म जैसे एनिमल हो या पुष्पा हो, हम्म, जिसमें बहुत सारे फाइट सीन्स दिखाए जाते हैं, हाँ, तो इस पिक्चर में कैसे क्या है? इसमें भी फाइट सीन्स है, अच्छे फाइट सीन्स है, लेकिन इतना वायलेंस नहीं है जितना ये मूवीज में था। मतलब एक ऐसी मूवी कि आप अपने पूरे फैमिली को लेके जा सकते हो, और ऐसे आपको कोई भी, मतलब मूवी में ऐसा कोई भी सीन नहीं आएगा जिसमें आप फील करोगे अरे मैं फैमिली के साथ क्यों आया हूँ देखने को। तो मतलब एकदम क्लीन मूवी है, आप लोग सब लोग परिवार के साथ जाके देख सकते हो, और इसमें एक अच्छा मैसेज है, आप लोग सीख के कुछ आ सकते हो इसमें। अभी मतलब ट्रेंड ऐसा है बॉलीवुड में, हम्म अगर अपनी पिक्चर हिट करनी हो हम्म तो कोई एक आइटम सॉन्ग उसमें डालो और हाँ। फॉरेन कंट्री जाके शूटिंग करो, हम्म ऐसा कुछ है आपके फिल्म? फॉरेन कंट्रीज में हमने शूट किया, हमने थाईलैंड में शूट किया है, हमने अजरबैजान में शूट किया है। बट ये स्टोरी की डिमांड थी, ऐसा नहीं कि हम लोग को सिर्फ सेलिंग पॉइंट ऑफ व्यू से स्टोरी, मतलब क्योंकि ड्रग्स तो एक ग्लोबल वो है, तो ये मतलब जो हीरो हर जगह फॉलो करता है ड्रग्स खत्म करने के लिए, तो ये स्टोरी की डिमांड थी, इसीलिए हमने इंटरनेशनल कंट्रीज में शूट किया है इसको। और बाकी आइटम नंबर तो नहीं है, बट इसमें जो गाने हैं वो बहुत अच्छे हैं। नमस्कार, मी साकार प्रकाश राऊत. तसं बघितलं गेलं तर मराठीमध्ये 4 पिक्चर बनवून झाल्यानंतर त्याच्यामध्ये सांगायचं झालं तर संघर्ष यात्रा मुंडे साहेबांचा जो चित्रपट आहे, बायोपिक जो आहे, तो मी स्वतः डिरेक्ट केलेला. 4 चित्रपट झाल्यानंतर, कलाकार शिव्या नावाचा चित्रपट झाल्यानंतर, मराठी पिक्चर झाल्यानंतर असं वाटलं की आता आपण एक वेगळा आणि मोठा टॉपिक घेऊन लोकांसमोर यावं. तो होता ड्रग्सचा. ड्रग्स हा मुंबई महाराष्ट्र पुरतं नसून तो ग्लोबल इश्यू आणि ग्लोबल टॉपिक आहे. त्याच्यामुळे हिंदी आणि त्याच्यामुळे राजवीर नावाचा चित्रपट आम्ही बनवला आहे. लेजेंडरी बॉडी बिल्डर सुहास खामकर ह्याच्यामध्ये प्रमुख भूमिकेत आहेत. 10 वेळा मिस्टर इंडिया, मिस्टर वर्ल्ड, मिस्टर एशिया ज्यांनी खिताब आपल्या इंडियामध्ये आणलं आणि आपला झेंडा साता समुद्र पार रोवला, तो सुहास खामकरला मी ही स्टोरी सांगितली आणि मी लकी आहे की त्यांनी तो एक्सेप्ट केला रोल, आणि राजवीर ही फिल्म आम्ही बनवली आहे. पोलिसांच्या भूमिकेत सुहास काम जी. करतोय, तर जे आता पोलिसांच्या भूमिकेतली मूवी झालेली आहे, सिंघम असेल Correct. किंवा नाही, त्याच्याशी साम्य असं काही या चित्रपटात आहे का? काही साम्य नाही आहे. सर्वात पहिलं तर मला हे सांगायचं की माझा टॉपिकच वेगळा आहे. माझा टॉपिक हा ड्रग्स आहे. ड्रग्सशी रिलेटेड टॉपिक आहे. म्हणजे सुहास खामकर राजवीरची कॅरेक्टर करतो. राजवीरचा कॅरेक्टर जो आहे त्याचा लहान भाऊ दाखवलाय, जो यूथ ड्रगच्या आहारे जाऊन तो त्याच्या ओव्हरडोजमुळे त्याची मृत्यू होते. त्याच्यानंतर ती स्टोरीची सुरुवात होते. आपल्या घरातला एक व्यक्ती जर जातोय ड्रग्सच्या ओव्हरडोजच्या कारणामुळे, तर मग तो पॉवरमध्ये येतो. म्हणजे IPS ची भूमिका केली आहे सुहास खामकर यांनी राजवीरमध्ये, आणि मग तसं ती स्टोरी पुढे जाते. या संवेदनशील विषयामध्ये हात घाललाय असं का वाटलं? खरंच गरज आहे ऍक्च्युली. ईज ऑफ अवेलेबल, म्हणजे इझिली अवेलेबल गोष्ट झाली आता ड्रग्स. तर आपला पुढचा जो यूथ आहे त्याच्यासाठी मला असं वाटतं, आणि मला हे पण वाटतं की समाजाचा आईना म्हणजे सिनेमा. तर मला असं वाटतं की आता जे आजूबाजूला मी बघतोय आणि जे चुकीचं चालू आहे आणि आपल्याला सहज आता ते नॉर्मल आणि वाटतंय, जी आपली यूथ जी जाते, म्हणजे पिक्चरमध्ये जो हिरो आहे तो ड्रग्स कंझ्युम करून गाण्यावर नाचतोय, मग 100% ते सगळे यूथ त्याला फॉलो करतायत.
मग त्यांनीच जर एक रिस्पॉन्सिबल भूमिका घेतली, जसं की छोटे म्हणजे आता अक्षय कुमारनी मध्ये ती एक ऍड सोडली, गुटखाची ऍड होती, तर असं काहीतरी लोकांनी केलं तर आपल्याला असं वाटतं की समाजात आपण काहीतरी देणं असतं आणि ते सिनेमाच्या माध्यमातून आम्ही करतोय. ड्रग्ज या विषयावर म्हणजे अगदी हॉलिवूड पासून जी. बॉलिवूड, मराठी जी. सगळ्या भाषेत खूप वेळा ड्रग्ज हा विषय घेऊन पिक्चर बनले आणि त्यातले भरपूर हिट पण झाले. आपल्या मांडणीत काय विशेष असेल की लोकांनी ते बघावं आणि काय वेगळं पण असेल ह्या ड्रग्ज विषयाला? लहान मुलगा हा पिक्चर बघू शकतो, हे वेगळं आहे. आता म्हणजे मी सांगतो का, ड्रग्ज हा विषय आपण पकडला ना, तर तो ड्रग्जला सिंगम किंवा असे सगळे सूर्यवंशी सारखे ऑडियन्स म्हणजे जे फॅमिली ऑडियन्स आहे, सहजासहजी जात नाहीत. तर माझं जसं एक माझ्या डोक्यात हे होतं की बाबा सेक्स एज्युकेशन कसं इम्पॉर्टंट झालंय आता आणि आपण ते आणलंय सगळ्यामध्ये, तर तसंच ड्रग्ज विषयी पण आपण लहान तर लहान जे आता टीनेजर्स आहेत त्यांना पण सांगायला पाहिजे. तर सांगायला पाहिजे म्हणजे काय केलं पाहिजे, त्यांना इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केलं पाहिजे की जेव्हा त्यांच्या समोर ती गोष्ट समोर येते पहिल्यांदा, तर ती चुकीची आहे हे त्यांना आधीपासूनच माहिती पाहिजे. तर मेन या चित्रपटामधनं आम्ही हे दाखवतो आणि आमच्या चित्रपटाचा हिरो ड्रग्ज घेत नाही, तो ड्रग्जच्या विरोधात आहे आणि तो ड्रग्ज घेऊन गाण्यांवर नाचत नाही. हे वेगळेपण आम्ही आणलंय. अबे कौन है तू? माय सेल्फ यन्न राजा फ्रॉम चेन्नई. राजवीर नाम है मेरा.